मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. सहकार इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 1 पहिले प्रकरण आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन. यामधील आज आपण उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे व्यवस्थापन समिती. सहकारी संस्थेची संघटन रचना जी आहे त्यामध्ये व्यवस्थापन समिती हा उपघटक आहे, तो आपण अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया. संघटन रचना आणि व्यवस्थापन समिती अशा प्रकारची रचना असते सहकारी संस्थेची संघटन रचना. सभासद आणि व्यवस्थापन समिती असते, त्याचे पदाधिकारी असतात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार. याप्रमाणे पदाधिकारी असतात. संचालक मंडळ जे आहे त्याचे आपण अधिकार आणि जबाबदाऱ्या आज आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण संचालक मंडळाचा अर्थ, त्याची रचना, त्यांची कार्य आपण अभ्यासलेली आहेत. हे मागील व्हिडिओ लेक्चर तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. चला तर आज आपण पाहूया संचालक मंडळाचे किंवा व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या काय काय असतात ते आपण पाहूया. व्यवस्थापन समितीचे अधिकार. सहकारी संस्थेचे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. सर्व सभासद मिळून निवडणूक होते आणि मग प्रतिनिधी निवडतात. त्यामधून त्यांना संचालक असे म्हणतात. मग ते सर्व कारभार त्या संस्थेचा चालवतात. संचालकांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती होय. व्यवस्थापन समितीला कायद्यातील तरतुदी, नियमानुसार व सर्वसाधारण सभेकडून काही अधिकार मिळतात. जे संचालक मंडळ आहे किंवा समिती आहे, कायद्यानुसार, नियमानुसार आणि सर्वसाधारण सभा जी असते सर्वांची, त्यांच्याकडून काही अधिकार मिळतात. संचालक मंडळ या अधिकारांचा वापर व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये करतात आणि जेव्हा समितीच्या सभा होतात त्या सभेमध्ये योग्य त्या अधिकारांचा वापर संचालक मंडळ करत असतात. व्यवस्थापन समितीला खालील अधिकार असतात. आता पाहूया कोणकोणते अधिकार. त्यातला पहिला अधिकार आहे सभासदांबाबतचे अधिकार. व्यवस्थापन समितीस अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे म्हणजे मीटिंग बोलावणे, थोडक्यात सभा बोलवायचा अधिकार आहे. भाग भांडवल हस्तांतर करणे म्हणजे शेअर्स विकणे, हस्तांतर करणे. नवीन सभासदत्व मंजूर करणे, नवीन सभासदांचा अर्ज आला तर तो मंजूर किंवा नामंजूर करणे. सभासदांकडून भाग भांडवल जमा करणे, शेअर्स जमा करणे, भाग भांडवल. सभासदाचा राजीनामा मंजूर करणे इत्यादी अधिकार असतात आणि एखादा सभासद राजीनामा देत असेल तर तो मंजूर करणे. हे अधिकार सभासदांच्या बाबत संचालक मंडळाला असतात. पुढचा अधिकार पाहूया. याशिवाय सहकारी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि संस्थेच्या शिस्तीचे पालन न करणाऱ्या सभासदाला संस्थेतून काढून टाकण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. हा महत्त्वाचा अधिकार आहे की एखाद्या सभासदाने संस्थेचे नियम पालन केले नाही किंवा जी शिस्त आहे ती पालन केली नाही तर संस्थेतून काढून टाकण्याचा अधिकार या व्यवस्थापन समितीला असतो. दुसरा अधिकार आहे सेवक वर्गाची नियुक्ती. आवश्यक सेवक वर्गाची निवड व नेमणूक करणे. त्यासाठी मग जाहिरात देणे, उमेदवार बोलावणे, त्यांचे इंटरव्ह्यू घेणे आणि मग त्यांची निवड करून नेमणूक करणे. कामावरून काढून टाकणे. जर एखादा सेवक व्यवस्थित काम करत नसेल, त्याच्या काही तक्रारी असतील तर त्याला काढूनही टाकलं जातं. त्यांची वेतन निश्चिती, त्यांना वेतन किती द्यायचं, बढती म्हणजे प्रमोशन कसं द्यायचं, प्रशिक्षण व्यवस्था की त्यांना ट्रेनिंग द्यायचं, ज्या संस्थेमध्ये काम करायचे त्या कामाच्या संबंधित त्यांना ट्रेनिंग देणं म्हणजे प्रशिक्षण देणं, त्यांना कामे वाटून देणं आणि कामाचं वाटप करणं की कोणतं काम कोणी करायचं, त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणं आणि जे जे काम दिलेलं आहे त्यांना ते योग्य प्रकारे होत आहे की नाही हे सुद्धा पाहणं काम आहे. त्यांच्या सेवा शर्ती ठरविणे आणि कामाबाबतच्या ज्या नियम अटी असतील त्यासुद्धा निश्चित करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. 3. निधी उभारणे म्हणजे पैसा उभारणे. संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा व योग्य त्या कारणासाठी हा निधी खर्च करण्याचा म्हणजे निधी उभारायचा पण आणि कोणत्या योग्य त्या कारणासाठी खर्चही करायचा. तसेच
ठेवी स्वीकारणे म्हणजे लोकांच्या ठेवी स्वीकारणे, ठेवी ठेवणे म्हणजे डिपॉझिट आपल्या संस्थेमध्ये ठेवून घेणे आणि ते इतरांना कर्ज देणे, कर्ज काढणे व त्यासाठी करारपत्र तयार करणे, संस्थाही दुसरीकडून कर्ज काढू शकते त्यासाठी करारपत्र तयार करणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. म्हणजे निधी उभारण्याचा हा महत्त्वाचा अधिकार आहे संचालक मंडळाला. 4. मालमत्ता खरेदी. सहकारी संस्थेसाठी जमीन, इमारत, फर्निचर इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा मिळविण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. म्हणजे संस्थेसाठी जमीन लागत असेल, इमारत लागते, फर्निचर लागते किंवा जी जी मालमत्ता लागत असेल ती खरेदी करणं, मिळवणं हा अधिकार आहे. इतर अधिकार पाहूया. सहकारी संस्थेची नोंद पुस्तके, सगळ्या कारभाराची जी नोंदच्या पुस्तकात होते ती नोंद पुस्तके, हिशेब पुस्तके, हिशेब जमा खर्चाचा हिशेब, पुस्तके पाहण्याचा, हिशेब पुस्तके ठेवणे, सगळं रेकॉर्ड मेंटेन करणे, मासिक म्हणजे दर महिन्याला, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याला व वार्षिक म्हणजे 12 महिन्याला, वर्षाला. हिशेब पत्रके तयार करून घेणे, हा सगळा हिशेब तयार करून घ्यावा लागतो कारण तो वार्षिक सभेमध्ये लोकांच्या समोर मांडायचा आहे, सभासदांच्या समोर. हिशेब पत्रके तयार करून घेणे व त्यास मंजुरी देणे, तो सगळा तपासून घेणे आणि तो मंजुरीसुद्धा या व्यवस्थापन समितीकडे आहे. संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तींवर दावा दाखल करण्याचा, कोणी दोषी व्यक्ती असेल तर त्यावर म्हणजे फिर्यादसुद्धा दाखल करता येते व उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. म्हणजे काही उपसमित्या नेमायच्या असतील तर तो पण अधिकार या संचालक मंडळाला आहे. आता पाहूया व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या. सभासदांनी त्यांच्यातूनच निवडून दिलेल्या सभासदांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती होय. सभासद लोकांनीच त्यांच्यातूनच निवडून दिलेले लोक असतात, तेच लोकसंचालक असतात किंवा व्यवस्थापन समिती होते त्यांची. सहकारी संस्थेचे सभासद संस्थेच्या व्यवस्थापनासाठी आपले प्रतिनिधी निवडतात. सभासद सर्वजण मिळून एकत्र कारभार करू शकत नाहीत म्हणून त्यांचे प्रतिनिधी निवडले जातात आणि ते कारभार करतात. व्यवस्थापन समिती ही सभासद आणि संस्थेची विश्वस्त असते, ट्रस्टी असते. पहा, सर्वांची, सभासदांची पण आणि संस्थेची पण. त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं अशी अपेक्षा असते. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिकरित्या व सामूहिकरित्या त्या नुकसानीस जबाबदार असतात. व्यवस्थापन समिती आहे त्यांच्यामध्ये जर एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनाने काही संस्थेचं नुकसान झालं तर त्याला सर्व मिळून जबाबदार असतात किंवा तो व्यक्ती वैयक्तिकरित्या जबाबदार त्या नुकसानीला असतो. व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेल्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत सहकारी संस्था कायद्याने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात समितीच्या सर्व सदस्यांनी काम करण्यास तयार असल्याचे बंधपत्र दिले पाहिजे. 2. व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. मग जी संचालक मंडळ आहे, जी समिती आहे आणि जे संचालक झालेले आहेत त्यांनी खूप निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. जर तिथे चुका झाल्या किंवा चुकीचं काम केलं तर संस्थेला हानी पोहोचू शकते. 3. अधिमंडळाची वार्षिक सभा 30 सप्टेंबरपूर्वी आयोजित करणे व सभेची तारीख ठरवणे. दरवर्षाची जी वार्षिक सभा असते 30 सप्टेंबरपूर्वी आयोजित करायची आणि सभेची तारीख ठरवण्याचं पण काम या समितीचं आहे. पुढची जबाबदारी 4. व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक व पुरेशी चर्चा करून घेतले पाहिजे. सर्वांनी विचारविनिमय करून काळजीपूर्वक सगळे निर्णय घ्यायचे संस्थेच्या हिताचे. 5. सहकारी संस्थेचे भांडवल आणि निधीची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारांमध्ये आणि योजनांमध्ये केली पाहिजे. जिथे फायदा होईल अशा ठिकाणी निधी गुंतवायचा, भांडवल वाढवायचं, निधी वाढवायचा. 6. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्रे निबंधकास सादर करणे. म्हणजे 6 महिन्याच्या आत सर्व हिशेब वगैरे जे जे काही माहिती असेल ती निबंधकास सादर करायची. तसेच संस्थेचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल, की जो वर्षभराचा जो जमा खर्चाचा अहवाल असेल, सगळी माहिती असेल काय, तो अहवाल
दोष दुरुस्ती अहवाल, जर काही चुकी असतील तर त्या दुरुस्ती करून अहवाल अधिमंडळाच्या वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणे व निबंधकास पाठवणे. आणि वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवावा लागतो आणि निबंधकालाही पाठवावा लागतो, ही जबाबदारी आहे. 7. सहकारी संस्थेची मालमत्ता जसे इमारत, वाहन, फर्निचर इत्यादींचा वापर खाजगी अथवा स्वतःच्या फायद्यासाठी करू नये, ही सुद्धा महत्त्वाची नैतिक जबाबदारी आहे. संस्थेची मालमत्ता खाजगी वापर करायचा नाही. 8. सर्वसाधारण सभेस सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी सत्य आणि वास्तव माहिती पुरवणे. आणि जी सभा होते वार्षिक, तिथे आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे, चांगली वाईट, ती सत्य आणि खरी माहिती पुरवायची. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिने आधी आपला कार्यकाळ संपण्याबाबत कळविणे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवायचं की मुदत संपत आहे, 6 महिने अगोदर कळवायचं की आपला 5 वर्षाचा कार्यकाळ संपत आहे, पुढील निवडणुकीची तयारी करता येते. 10. समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कोणत्याही नैमित्तिक रिक्त पदाबाबत असे पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवणे. जर संचालक मंडळात एखादं पद काही कारणाने रिक्त झालेलं आहे तर ते 15 दिवसाच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवावं लागतं, म्हणजे त्यानंतर तिथे नवीन निवडणूक घेता येते. सहकारी संस्था करीत असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा व्यवसाय व्यवस्थापन समिती सदस्याने करू नये. व्यवस्थापन समितीमध्ये जे लोक आहेत त्यांनी ज्या सहकारी संस्थेचा व्यवसाय आहे त्याला स्पर्धा होईल असा आपला वैयक्तिक व्यवसाय करायचा नाही. 12. सहकारी संस्थेच्या नावे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करणे. सहकारी संस्थेच्या नावाने पैसा असेल तर योग्य किमतीमध्ये मालमत्ता खरेदी करायची. आता तुम्हाला इथे कृती दिलेली आहे. एखाद्या सहकारी संस्थेस भेट देऊन संस्थेचे कामकाज कसे चालते याविषयी माहिती गोळा करून आपल्या शिक्षकांबरोबर चर्चा करा. की तुमच्या भागात असणारी एखादी सहकारी संस्था आहे तिथे जायचं, भेट द्यायची आणि कामकाजाची माहिती मिळवायची आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.